हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11वी इंग्रजीच्या टेक्स्टबुकमधील पोएम नोज वर्सेस आईज. दिस प्रेझेंट पोएम इज रिटन बाय विलियम कॉपर. ओके, he was one of the most popular 18th century English poet and composer of hymns. Hymns means religious songs, धार्मिक गीते. His poems deal with nature and everyday life. त्यांच्या ज्या काही पोएम्स आहेत त्या रोजच्या जीवन आणि निसर्गाशी संबंधित आहेत. He is aptly described by Samuel T. Coleridge as the best modern poet of his time. बघा, सॅम्युएल टी कोलरिजने त्यांना त्यांच्या वेळेचा सर्वात उत्कृष्ट कवी म्हणून एक उपमा दिलेली आहे. सी व्हॉट वॉज ही स्टडीड ज्युरिस्प्रुडन्स. ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे न्यायशास्त्र. ही स्टडीड ज्युरिस्प्रुडन्स अँड ही लेटर ॲडमिटेड दॅट ही वॉज नॉट मच इन्क्लाइन टू द लिगल प्रोफेशन. नंतर त्यांच्या लक्षात आलं की न्यायशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांना न्यायशास्त्रामध्ये तेवढीशी रुची नाही, आवड नाही, इंटरेस्ट नाही, अँड दॅट्स वाय ही टर्न टू बी अ रायटर. The present poem Nose versus Eyes. See, the present poem Nose versus Eyes is a satire on judiciary system. बघा, या कवितेमध्ये जी काही कविता आहे ही न्याय व्यवस्थेवर केलेली एक व्यंग्य आहे. ठीक आहे, सटायर मीन्स व्यंग्य. एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेतील दुर्गुण अगदी हास्यात्मक पद्धतीने बाहेर काढणे किंवा सांगणे. इट ऑल्सो मॉक्स ॲट द स्टोन ब्लाइंड जस्टिस. बघा, स्टोन ब्लाइंड मीन्स कम्प्लिटली ब्लाइंड, पूर्णपणे आंधळा. ठीक आहे, स्टोन ब्लाइंड जस्टिस इन अ ह्युमरस मॅनर एम्फसाइजिंग अपॉन द लॅक ऑफ एम्पॅथी अँड कॉमन सेन्स. बघा, यामध्ये काय दाखवलेलं आहे की न्याय व्यवस्थेमध्ये एम्पॅथी मीन्स टू अंडरस्टँड द फिलिंग ऑफ अ पर्सन सो ॲज द पर्सन. एखाद्या व्यक्तीच्या फिलिंग्स म्हणजे भावना समजून घेणे, तसेच त्या व्यक्तीला समजून घेणे, त्याला आपण एम्पॅथी म्हणतो. आणि कॉमन सेन्स. बघा, काय सांगितलं की न्याय व्यवस्थेमध्ये एम्पॅथी आणि कॉमन सेन्स याचा अभाव आहे. सो लेट्स बिगिन द पोएम. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. दिस इज द फर्स्ट स्टॅन्झा अँड हिअर इट बिगिन्स. नोज वर्सेस आईज. Between nose and eyes a strange contest arose. The spectacles set them unhappily wrong. The point in dispute was all the world knows to which the said spectacle ought to belong. So this is the first stanza. Students, विद्यार्थी मित्रांनो, हा पहिला स्टॅन्झा आहे आणि यामध्ये काय म्हटलंय कवीने बघा, तो म्हणतो की बिटवीन द नोज. ठीक आहे, बिटवीन नोज अँड आईज अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज. म्हणून काय कॉन्टेस्ट? कॉन्टेस्ट मीन्स हिअर इट रेफर्स टू डिस्प्यूट, वाद किंवा विवाद. ठीक आहे, मग काय म्हटलंय, नाकामध्ये आणि डोळ्यामध्ये एक विचित्र वाद विवाद किंवा कॉन्टेस्ट निर्माण झाला. ठीक आहे, द स्पेक्टिकल्स सेट देम अनहॅपीली रॉंग. स्पेक्टिकल्स म्हणजे सी हिअर इट इज. स्पेक्टिकल्स मीन्स ग्लासेस यूज्ड फॉर क्लिअर विजन. चष्मा ज्याला म्हणतो. काय कारण होतं बरं वादाचं नाकामध्ये आणि डोळ्यामध्ये? तर ते कारण होतं चष्मा किंवा स्पेक्टिकल. त्यामुळे ते दोघे एकमेकावरती नाराज झाले, दुःखी झाले. द पॉइंट इन डिस्प्यूट वॉज ऑल द वर्ल्ड नोज. डिस्प्यूट म्हणजे वाद. वादाचं कारण काय होतं? जे सगळ्या जगाला माहीत आहे. काय? टू विच द सेड स्पेक्टिकल्स ऑट टू बिलॉंग. ऑट टू मीन्स मस्ट. वादाचं कारण होतं की हा जो चष्मा आहे तो कुणाचा आहे? नाकाचा आहे की डोळ्याचा आहे? आणि यामुळे या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. Let's move to the next, that is second stanza. So tongue was the lawyer and argued the cause with great deal of skill and a wig full of learning, while chief baron here sat to balance the laws, so famed for his talent in nicely discerning. So this is your second stanza. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा सेकंड स्टांजा आहे. ठीक आहे, यामध्ये काय म्हटलंय मग बघा, वाद एवढा पुढे गेला की ते भांडण कोर्टामध्ये गेलं. आणि मग कोर्टामध्ये काय झालं? लॉयर म्हणजे वकील कोण बनलं? तर टंग किंवा जीभ हा वकील बनला. ठीक आहे, अँड आर्ग्यूड द कॉज विथ ग्रेट डील ऑफ स्किल. आणि अतिशय कुशलतेने, अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी ही केस कोर्टामध्ये आर्ग्यू केली. ठीक आहे, कोर्टामध्ये वादविवाद केला. अँड अ विग फुल ऑफ लर्निंग. बघा, full of learning, here it is given. Written by wig means a special covering for the head made of artificial hair owned by the judges. पूर्वीच्या काळी जे काही जजेस होते ते डोक्यावरती ग्रे कलरचा एक टोप घालायचे. ठीक आहे, केसाचा टोप. दॅट इज वॉट विग. फुल ऑफ लर्निंग म्हणजे अतिशय ज्ञानी. अँड अ विग फुल ऑफ लर्निंग.
बघा काय म्हणलं, अतिशय हुशारीने अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने त्याने काय केलं, त्या जिभेने कोर्टामध्ये ती केस प्रेझेंट केली. ठीक आहे. वाईल चीफ बॅरन इयर सॅट टू बॅलन्स द लॉज. बघा आता या ठिकाणी बॅरन मीन्स पॉवरफुल पर्सन. ठीक आहे. अतिशय ताकदवान व्यक्ती. आणि कोर्टामध्ये कोण असतो, दॅट इज जज, न्यायाधीश. ठीक आहे. मग न्यायाधीश कोण होतं, इयर. इयर म्हणजे कान, कोण बनले, न्यायाधीश बनले. ठीक आहे. सो फेम फॉर हिज टॅलेंट इन नाईसली डिसर्निंग. बघा आणि हे जे काही न्यायाधीशाची प्रसिद्धी होती, या न्यायाधीशाची जे काही ख्याती होती ती काय होती, ही वॉज व्हेरी टॅलेंटेड गिव्हिंग व्हॉट, जजमेंट. डिसर्निंग म्हणजे शोईंग गुड जजमेंट, योग्य न्याय देणे. बघा या कानाची ख्याती काय होती, कानाची प्रसिद्धी होती काय होती, स्पेशालिटी काय होती, तर कान जे काही जज बनले होते ते न्याय देण्यासाठी अतिशय प्रसिद्ध होते. बरोबर न चुकता अचूक ते न्याय देत असत. लेट्स मूव्ह टू द थर्ड स्टँजा. In behalf of the nose, it will quickly appear. बघा, and your lordship, he said, will undoubtedly find that the nose has had spectacles always in wear, which amounts to possession time out of mind. विद्यार्थी मित्रांनो, या थर्ड स्टँजामध्ये, तिसऱ्या स्टँजामध्ये काय दिलेलं आहे, तर इन बिहाफ ऑफ द नोज इट विल क्विकली अपेअर. बघा जिभेने सुरुवातीला कोणाच्या बाजूने युक्तिवाद केला कोर्टामध्ये, तर नाकाच्या वतीने. आणि काय म्हटला, जीभ. बघा जीभ वकील बनलेला आहे. ठीक आहे. अँड युअर लॉर्डशिप, ही सेड, तुम्हाला न्यायाधीश महोदय. पुढे काय म्हणतो बघा, विल अनडाउटेडली फाइंड. बघा याच्यामध्ये कुठलाही डाऊट नाही, हे तुम्हाला समजून येईल, हे तुम्हाला दिसेल, that the nose has had spectacle always in wear. बघा चष्मा कुणी घातलेला आहे, चष्मा हा नेहमी कित्येक वर्षानुवर्ष नाक घालत आलेले आहे. ठीक आहे. चष्मा घालण्याचं कोण काम करतंय, तर नाक घालतंय. ठीक आहे. नाकावरती चष्मा घातला जातो. विच अमाउंट्स टू पोजेशन टाइम आउट ऑफ माइंड. बघा पोजेशन मीन्स अमाउंट मीन्स इट मीन्स बिकम. याचाच अर्थ की आपल्याला आठवत सुद्धा नाही त्या काळापासून हा चष्मा घालण्याचं काम नाक करत आहे. आणि म्हणून दॅट ही वॉन्टेड टू कन्क्लूड, त्याला म्हणायचं होतं की हा चष्मा कोणाचा आहे, नाकाचा आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्टँजा. देन होल्डिंग द स्पेक्टिकल अप टू द कोर्ट, your lordship observes they are made with a straddle as wide as the ridge of the nose is, in short, designed to sit close to it just like a saddle. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी जीभ जी काय आहे, जो वकील बनलेला आहे तो कोर्टामध्ये युक्तिवाद करतोय आणि तो सांगतोय, त्याने तो चष्मा हातात धरला. बघा देन होल्डिंग द स्पेक्टिकल अप टू द कोर्ट, कोर्टामध्ये चष्मा हातात धरला आणि हातात धरल्यानंतर काय म्हणतो तो, युअर लॉर्डशिप, न्यायाधीश महोदय, ऑब्झर्व्स दॅट दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल. या चष्म्याकडे तुम्ही बारकाईने बघा, याचं निरीक्षण करा. हा चष्मा कसा बनलेला आहे, विथ अ स्ट्रॅडल. व्हॉट इज द स्ट्रॅडल? स्ट्रॅडल मीन्स एक्सटेंड अक्रॉस बोथ साइड. दोन्ही बाजूने काय होणे, तर पसरणे. हा जो चष्मा आहे बघा, याच्या दोन्ही साईडनी जे काही कडा आहेत त्या मुद्दामून पसरवलेल्या आहेत. कशासाठी पसरवलेल्या आहेत, बघा, ॲज वाईड ॲज द रीज. रीज म्हणजे एज किंवा कडा. ठीक आहे. ऑफ द नोज. बघा नाकाच्या ज्या काही कडा आहेत तेवढ्या जास्त प्रमाणात या चष्म्याच्या बाजू पसरवण्यात आलेल्या आहे. इन शॉर्ट, थोडक्यात असे, डिझाईन टू सिट क्लोज टू इट जस्ट लाईक अ सॅडल. थोडक्यात तो असं म्हणतोय की या चष्म्याची रचनाच अशा पद्धतीने केलेली आहे जसं काय एखादा सॅडल. सॅडल म्हणजे मराठी ज्याला आपण खोगीर म्हणतो, हत्तीच्या किंवा उंटाच्या पाठीवर बसण्यासाठी जे वुडन स्ट्रक्चर बनवलेलं असतं लाकडाचं छोटंसं, त्याला आपण सॅडल म्हणतो. ठीक आहे. तर मग मुद्दामून या चष्म्याच्या ज्या काही रिम्स आहेत, रिज आहेत किंवा कडा आहेत किंवा बाजू आहेत त्या पसरवलेल्या आहेत त्या नाकावरती एकदम फिट बसण्यासाठी. आणि इट मीन्स दॅट द स्पेक्टिकल बिलॉंग्स टू नोज. अगेन वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज. बघा पुढे त्या जिभेने पुढे युक्तिवाद काय केला, न्यायाधीश महोदय, एक मिनिटासाठी, एक क्षणासाठी असं समजा, टीस. टीस मीन्स दिस इज. ठीक आहे. किंवा इट इज, सॉरी, टीस मीन्स इट इज. इट इज अ केस दॅट हॅज हॅपन अँड मे बी अगेन. बघा ही केस तुमच्या कोर्टात आलेली आहे आणि कदाचित याच्यावरती जर चांगला जजमेंट झाला नाही, याच्यावरती जर योग्य न्याय दिला नाही तर हीच केस परत तुमच्या कोर्टात येऊ शकते. ठीक आहे. दॅट द विझिज अ काउंटेनन्स. बघा विझिज अ काउंटेनन्स मीन्स व्हॉट, फेस, चेहरा. विझिज म्हणजे सुद्धा चेहरा आणि काउंटेनन्स म्हणजे सुद्धा चेहरा. सारख्या अर्थाचे दोन शब्द मुद्दामून या ठिकाणी दिलेले आहे. हा एक फिगर ऑफ स्पीच आहे. इट इज कॉल्ड टॅटॉलॉजी. ठीक आहे. हॅड नॉट अ नोज. बघा तो म्हणतो की चेहऱ्यावर जर नाकच नसतं, प्रे हू कुड वेअर स्पेक्टिकल देन. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, मग न्यायाधीश महोदय आम्हाला सांगा
नाक जर नसतं तर चष्मा कोणी घातला असता. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांनी युक्तिवाद चालू ठेवलेला आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्टँजा. On the whole it appears and my argument shows with the reasoning the court will never condemn. बघा तुझी पुढे काय म्हणतोय की मी ज्या पद्धतीने आर्ग्युमेंट केलेली आहे, चर्चा केलेली आहे, या ठिकाणी वादविवाद केलेला आहे, ठीक आहे, त्याला पूर्णपणे प्रूफ आहे, ठीक आहे, आणि कोर्ट कधीही मी केलेला चर्चेला डिसअप्रूव्ह करणार नाही. कंडेम मीन्स इट मीन्स एक्सप्रेस डिसअप्रुव्हल ऑफ, एखाद्याला नकार देणे. ठीक आहे. दॅट द स्पेक्टिकल प्लेनली वेअर मेड फॉर द नोज अँड द नोज वॉज ॲज प्लेनली इंटेंट फॉर देम. बघा याचाच अर्थ असा की तो म्हणतो की नाक हे फक्त चष्म्यासाठी बनवलेला आहे आणि चष्मा हा फक्त नाकासाठी बनलेला आहे. इट मीन्स दॅट दे आर मेड फॉर इच अदर. ते दोघे एकमेकासाठीच बनलेले आहेत. Then let's move to the next stanza. Then shifting his side as a lawyer knows how. बघा वकील कसे असतात, आपली बाजू बदलतात. जो त्यांना जास्त पैसे देतो त्याच्या बाजूने ते युक्तिवाद करतात. त्यांनी मग काय केला, त्याची साईड शिफ्ट केली, त्याची बाजू बदलली. ॲज अ लॉयर नोज हाऊस. बघा या ठिकाणी जसे वकिलांना माहीत आहे कशी साईड बदलायची. तर ही प्लीडेड अगेन इन बिहाफ ऑफ द आईज. आता बघा तो डोळ्याच्या वतीने युक्तिवाद करू लागलेला आहे. पहिला त्यांनी कोर्टामध्ये नाकाच्या वतीने युक्तिवाद केला, आता तो डोळ्याच्या वतीने युक्तिवाद करतोय. काय म्हटलंय, बट व्हॉट वर हिज जजमेंट फ्यू पीपल नो. बघा परंतु त्याने डोळ्याच्या वतीने जो काही कोर्टामध्ये युक्तिवाद केला तो मुद्दामून वीक किंवा कमजोर युक्तिवाद केला. तो बहुतेक लोकांना काय बोलला हे समजला नाही. फॉर द कोर्ट डिड नॉट थिंक दे वर इक्वली वाईज. आणि कोर्टाला तर समजलंच नाही की त्याने या डोळ्याच्या वतीने नेमकं काय सांगितलेलं आहे, काय वादविवाद केलेला आहे. ठीक आहे, मुद्दामून त्याने वीक किंवा कमजोर युक्तिवाद केला. ठीक आहे. Let's move to the last stanza. So his lordship decreed with a grave solemn tone. बघा decreed means gave verdict, न्याय दिला, निर्णय दिला. Solemn means formal and dignified. आणि लॉर्डशिप म्हणजे जज. म्हणून न्यायाधीश महोदयाने अतिशय गंभीरपणे शांतपणे तो वर्डिक्ट किंवा न्याय दिला, निर्णय दिला. डिसायसिव्ह अँड क्लिअर. बघा डिसायसिव्ह म्हणजे निर्णायक, फायनल, अँड क्लिअर म्हणजे स्पष्ट. विदाउट वन इफ ऑर बट, ज्याच्यामध्ये कुठेही संशयाला जागा नव्हती, एकदम क्लिअर आणि स्पष्ट न्याय होता तो. ठीक आहे. दॅट वेन एव्हर द नोज पुट हिज स्पेक्टिकल्स ऑन. बघा जेव्हा जेव्हा नाक त्याचा चष्मा घालेल, बाय डे लाईट ऑर कॅन्डल लाईट, दिवस असेल किंवा रात्र असेल, आईज शुड बी शट, डोळे बंद असले पाहिजे. सो दिस इज व्हॉट द ह्युमरस पोएम सटायर ऑन ज्युडिशरी. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. Please subscribe my channel